नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरोखरच थक्क करणारा आहे. आपण एका अशा ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने सुरुवातीच्या इस्लामिक सिंधच्या संपूर्ण युगाची चक्क व्याख्याच बदलून टाकली. हा ग्रंथ आहे चचनामा. 13व्या शतकातील हा पारंपरिक पर्शियन मजकूर मध्ययुगीन इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पायाभूत दस्तऐवज मानला जातो. या एकाच ग्रंथाने शतकानुशतके इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलला आहे हे आज आपण अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता थोडा विचार करा, एखाद्या संपूर्ण प्रदेशाचा आणि तिथल्या संस्कृतीचा इतिहास एकाच रहस्यमय पुस्तकाने आकाराला आणला असेल तर ऐकायला थोडं धक्कादायक वाटतं ना. पण 8व्या शतकातील घटना समजून घेण्यासाठी आपण ज्या मुख्य ग्रंथाचा आधार घेतो त्यामध्ये इतिहासाला कलाटणी देणारे अनेक मोठे ट्विस्ट्स लपलेले आहेत. हे नुसतं इतिहासाचं पुस्तक नाहीये, तर एका प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या रहस्याची ही केवळ एक सुरुवात आहे. बरं, या ऐतिहासिक प्रवासात आपण नेमके काय पाहणार आहोत? आपण एकूण 5 टप्पे उलगडणार आहोत. पहिलं म्हणजे विजयाचा ग्रंथ, दुसरं अरब आक्रमणापूर्वीचा काळ, तिसरं सिंधचा पाडाव, चौथं लेखकाचे रहस्य आणि शेवटी एक वादग्रस्त आधुनिक वारसा. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, विजयाचा ग्रंथ. तुम्हाला माहितीये का, या हस्तलिखिताला खरोखरच अनेक वेगवेगळी नावे आहेत. फतेहनामा-ए सिंध किंवा तारीख-ए-सिंध अशी ही नावे याला आहेत. परंतु चचनामा हेच नाव सर्वात जास्त का चाललं? कारण ह्या ग्रंथाच्या सुरुवातीचा अतिशय नाट्यमय भाग हा चच नावाच्या एका व्यक्तीच्या उदयाभोवती फिरतो. म्हणूनच लोक याला विजयाचे पुस्तक म्हणण्याऐवजी चच या राजाच्या नावानेच ओळखू लागले. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अरब आक्रमणापूर्वीचा काळ. अरब येण्यापूर्वीचा सिंध कसा होता? तर तो अत्यंत प्रगत आणि विविधतेने नटलेला होता. राय राजघराण्याच्या काळात इथे हिंदू आणि बौद्ध एकत्र राहत होते. शिवाय भारत, पर्शिया आणि अरेबियाला जोडणारे मोठे व्यापारी मार्गही इथे होते. अलोर या राजधानीत चच या एका ब्राह्मण प्रशासकाचा सत्तेपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आहे. म्हणजे बघा, तो राजेशाही सेवेत प्रवेश करतो, राणी सुहेंदी त्याच्या प्रेमात पडते, राजाचा मृत्यू होतो आणि तो थेट सत्ता हाती घेतो. ही कथा वाचताना अगदी एखाद्या पर्शियन राजकीय किंवा रोमॅन्टिक साहित्यासारखीच वाटते. हे केवळ एक कोरडं ऐतिहासिक वर्णन नाही, तर एका महत्वाकांक्षी माणसाची अत्यंत नाट्यमय गाथा आहे. यानंतर येतो आपला तिसरा टप्पा, सिंधचा पडाव. इथे खूपच मनोरंजक गोष्ट समोर येते. पारंपरिक इतिहास काय सांगतो? तर चाचांनी अरब जहाजांवर केलेले हल्ले हे युद्धाचे तात्कालिक कारण होती. पण आधुनिक इतिहासकारांच्या मते यामागे मोठी ऐतिहासिक कारणं होती, जसं की उमायद साम्राज्याचा विस्तार, प्रचंड आर्थिक हेतू, कर आकारणी आणि हिंदी महासागरातील व्यापारावरील नियंत्रण मिळवणे ही त्यामागील खरी कारणं दिसून येतात. आता ही लष्करी मोहीम राबवली कोणी? तर अवघ्या 17 ते 20 वर्षांच्या मोहम्मद बिन कासिमने. या निर्णायक युद्धात राजा दाहिरचा मृत्यू झाला आणि देबल, निरून, ब्राह्मणाबाद, मुलतान यांसारखी प्रमुख शहरे अरबांच्या ताब्यात गेली. पण इथे आश्चर्याची गोष्ट काय घडली माहितीये? सुरुवातीच्या मुस्लिम प्रशासनाने जुन्याच स्थानिक अधिकाऱ्यांना आणि महसूल यंत्रणेला तसंच कायम ठेवलं. त्यांनी चक्क स्थानिक ब्राह्मण आणि बौद्धांसोबत वाटाघाटी केल्या. म्हणजे हे केवळ तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य नव्हतं, तर त्यात मुत्सद्देगिरी आणि प्रशासकीय शहाणपणाचाही मोठा वाटा होता. आता आपण येतोय चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या वळणावर, लेखकाचे रहस्य. आता इथे एक मोठा धक्का आहे, तो म्हणजे 500 वर्षांचा फरक. होय, अगदी बरोबर ऐकलत. इसवी सन 711 मधील प्रत्यक्ष घटना आणि 1216 मध्ये संकलित झालेला हा उपलब्ध ग्रंथ, या दोन्हीमध्ये तब्बल 500 वर्षांचं मोठं अंतर आहे. आणि हाच तो मुद्दा आहे जो या ग्रंथाच्या ऐतिहासिक विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. एवढ्या शतकांनंतर लिहिला गेलेला इतिहास किती अचूक असेल? मग हा ग्रंथ लिहिला कोणी? तर अली कुफी या 13व्या शतकातील एका पर्शियन मुस्लिम अभ्यासकाने. त्या काळात जेव्हा घुरीद साम्राज्य विस्कळीत होत होतं, तेव्हा प्रादेशिक राज्यकर्त्यांना त्यांची सत्ता वैध ठरवण्यासाठी अशा पर्शियन ऐतिहासिक लेखनाची नितांत गरज होती. राजकीय स्थैर्यासाठी इतिहासाचा कसा चालाखीने वापर केला गेला याचं अली कुफी आणि त्याचं हे लेखन एक उत्तम उदाहरण आहे. यावरूनच आजच्या विद्वानांमध्ये एक मोठी चर्चा झडते. पारंपरिक समजुतीनुसार हे केवळ एका जुन्या अरबी ग्रंथाचं भाषांतर होतं. पण मनन अहमद आसिफ यांच्यासारखे आधुनिक इतिहासकार काय म्हणतात?
ते असा युक्तिवाद करतात की हा ग्रंथ प्रत्यक्षात 13व्या शतकातील राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब आहे. म्हणजे विविध मौखिक परंपरा, स्थानिक आठवणी आणि दरबारी कथा यांचं मिश्रण करून हा ग्रंथ नव्याने रचला असावा आणि नंतरच्या काळात याला केवळ एका विजयाची कथा म्हणून चुकीच्या पद्धतीने सादर केलं गेलं. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या शेवटच्या टप्प्याची, एक वादग्रस्त आधुनिक वारसा. वेगवेगळ्या गटांनी या एकाच ग्रंथाचा आपापल्या सोयीने कसा वापर केलाय हे पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. ब्रिटिशांनी याचा वापर सुरुवातीचा इतिहास शब्दशः लिहिण्यासाठी केला. पाकिस्तानी राष्ट्रवादाने मोहम्मद बिन कासिमची प्रतिमा दक्षिण आशियातील पहिला मुस्लिम नायक म्हणून निर्माण करण्यासाठी याचा आधार घेतला. तर भारतीय इतिहास लेखनात या ग्रंथाचे वेगवेगळे अर्थ काढले गेले, ज्यात काहींनी राजा दाहिरकडे प्रतिकाराचे प्रतीक म्हणून पाहिलं. यावरून स्पष्ट होतं की ऐतिहासिक ग्रंथांचा वापर राजकीय आणि राष्ट्रवादी हेतूंसाठी किती भिन्न मार्गांनी केला जाऊ शकतो. या सगळ्या चर्चांमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे पण विसरलेले मुद्दे समोर येतात आणि हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की छचनामा हा आजच्या लोकप्रिय चर्चांपेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ धार्मिक संघर्षाबद्दल नाहीये, तर तो प्रामुख्याने सत्ता आणि प्रशासनाविषयी आहे. यात राणी सुहंदीसारख्या महिला महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. तत्कालीन सिंध प्रांत अत्यंत प्रगत आणि जागतिक व्यापाराशी जोडलेला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ अरबांच्या लष्करी मोहिमेपेक्षा 13व्या शतकातील पर्शियन दरबारी संस्कृतीचं जास्त दर्शन घडवतो. थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येतं की 7व्या शतकातील चच सत्तेवर येण्यापासून ते थेट 1900 सालच्या इंग्रजी भाषांतरापर्यंतचा हा एक प्रचंड मोठा ऐतिहासिक प्रवास आहे. एका व्यक्तीच्या उदयाची कथा शतकानुशतके कशी प्रवास करत गेली हे यातून अगदी स्पष्ट होतं. इतिहासकारांसाठी सर्वात मोठा आधुनिक शोध या एकाच वाक्यात दडलेला आहे. हा ग्रंथ केवळ भूतकाळात काय घडले हे सांगत नाही, तर नंतरच्या समाजानं त्या घटना कशा लक्षात ठेवल्या हे समजण्यासाठी तो अत्यंत मौल्यवान आहे. इतिहासाची नोंद केवळ कागदावर होत नसते, तर ती तत्कालीन समाजाच्या गरजांनुसार तयार केली जाते. याचाच हा एक उत्कृष्ट नमुना आहे. तर मग हे विश्लेषण संपवताना एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच पडतो. आपण जो इतिहास वाचतो तो खरोखर तसाच घडला होता का, की 13व्या शतकातील एका राजदरबाराला त्यांच्या राजकीय फायद्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी आपल्याला जो इतिहास दाखवायचा होता तोच आपण आजही सत्य मानून लक्षात ठेवत आहोत? यावर नक्कीच विचार करा. आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.